नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नांदेडच्या मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेकांच्या शेतात व घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक साहित्यासह संसार उपयोगी साहित्य पुरांच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे या पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी बाबा फाउंडेशनच्या वतीने नांदेड शहरात निधी संकलन करण्यात आलाय। लोक सहभागातून जमा झालेल्या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याची माहिती बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष तन्मय मोरे यांनी दिली। नमस्कार, माझं नाव तन्मय संजय मोरे, संस्थापक अध्यक्ष बाबा फाउंडेशन नांदेड। तर या वर्षी जे नांदेड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपल्या बाबा फाउंडेशन तर्फे फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण एक छोटा उपक्रम हाती घेतलेला आहे की जे नांदेड जिल्ह्यातील काही ठिकठिकाणी आम्ही जाऊन विविध ठिकाणी जाऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डोनेशन जमा केलेले, ज्याच्या इच्छाने काही आम्हाला जे डोनेशन आता जे जमा झालेले आहे ते जिथे आपल्याला मुदखेड असो किंवा इतर ठिकाणी असो तिथे जाऊन आम्ही कोणती तरी वस्तू तरी किंवा मग काहीतरी त्यांना साहित्य किंवा डोनेशन आम्ही त्यांना देणार आहोत। आणि याच्यामध्ये नांदेडकरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, तसेच माझ्या मित्रांचा पण खूप सपोर्ट मिळालेला आहे व तसेच आमचे नांदेडमधले मेडिकल्स यांचा पण खूप आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे। आणि असेच त्यांच्या आशीर्वादाला आम्ही असेच विविध उपक्रम आणि हाती घेऊ आणि बस एवढं बोलून मी थांबतो। फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कोणते कार्य करतो? आपण आपल्या फाउंडेशन तर्फे आपल्या 2-3 वर्ष झालं आपलं फाउंडेशन चालू आहे। आपल्या फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम झालेले आहेत, जसे की श्रीनगर भागामध्ये पाणपोई लागलेली आहे, तसेच शिवाजीनगर भागामध्ये अन्नदान वाटप दरवर्षी गेले 8 वर्षापासून चालू आहे व तसेच विविध आपले उपक्रम रक्षाबंधनच्या दिवशी मोफत राखी वाटप झालेले आहे व तसेच सामाजिक विविध उपक्रम आपल्या हाती घडलेले आहेत। आणि असेच आम्ही यापुढे पण नक्कीच तुमचा जर आशीर्वाद राहिला, प्रेम राहिला तर असंच आपण पुढे नक्की कार्यक्रम करू, बस अशीच प्रार्थना करतो मी आणि तुमचा आशीर्वाद मागतो। बस, धन्यवाद।